इन्स्टंट रवा उत्तप्पा। अति चविष्ट पौष्टिक असा हा रवा उत्तप्पा सर्वांनी नक्की एकदा ट्राय करावा। सुरुवातीला आपण सर्वात आधी 1 वाटी रवा घेणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे। नंतर खायचा सोडा, त्यानंतर अर्धा वाटी दही। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडे त्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित पूर्णपणे हलवून घ्यायचं आहे। त्याला आपले हे बॅटर अतिशय गाढे सुद्धा नको आणि अतिशय पातळ सुद्धा नको, आपल्याला अतिशय मध्यम स्वरूपाचे आपले हे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। आपले हे बॅटर आपण आता 10 मिनिटं असेच ठेवणार आहोत। तव्याला आता व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यावर आपलं बॅटर व्यवस्थित असं उत्तप्प्याच्या तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला गोल शेप येईल असा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या उत्तप्प्यावर आपण कांदा लसूण मसाला व्यवस्थित टाकून घेणार आहोत। त्यानंतर व्यवस्थित आपल्याला त्यावरती कांदा, थोडं टमाटर आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि आपण अतिशय बारीक अशी कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। आपण इथे पाहू शकता अतिशय सुंदर असं हे आपल्याला उत्तप्प्याचं रूप दिसत आहे आणि वरून थोडंसं तेल आपण टाकून घेणार आहोत। हे व्यवस्थित टाकून झाल्यानंतर थोडं आपण त्या संपूर्ण आपल्या ह्या मसाल्याला व्यवस्थित दाबून घेणार आहोत, जेणेकरून ते पलटताना आपल्याला खाली निसटणार नाहीत किंवा तव्याला चिटकणार नाहीत याची आपण त्यानुसार काळजी घ्यायची आहे। आणि थोडे आता कोपऱ्याला तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पलटताना आपल्याला इझी जाईल। आता आपण उत्तप्प्याच्या चारही बाजूने उत्तप्पा कुठे चिटकला तर नाही ना याची खातरजमा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला उत्तप्पा हा पलटून घ्यायचा आहे। आपण पाहू शकता अतिशय साधा नाजूक गोल्डन कलर आपल्या उत्तप्प्याला आलेला आहे आणि थोड्या वेळानंतर आपण हा उत्तप्पा पलटून घेणार आहोत। आपण इथे पाहू शकता अतिशय सुंदर असा हा आपला उत्तप्पा दिसत आहे, कलरफुल, लहान लेकराला आवडेल अशा पद्धतीने हा उत्तप्पा आपला आता इथे तयार झालेला आहे। तर सर्वांनी अतिशय झटपट होणारा, इन्स्टंट होणारा हा रवा उत्तप्पा घरी नक्की ट्राय करायचा आहे।